नमस्कार महाराष्ट्र. तर आपला हात भारी, आपला ब्लॉग भारी, मायला सगळंच लय भारी. तर आमचा आज प्लॅन झालाय धारेश्वरला देवदर्शन करायला जाण्याचा आणि आम्ही सगळी मित्रमंडळी मिळून आज निघालोय. त्यामुळं आज आपल्याला भरपूर मजा येणार आहे ब्लॉग बघायला. तर आता आम्ही आलोय पेट्रोल पंपावरती. सर्वात महत्त्वाचं काम आपलं पेट्रोल आपण गाडीत भरून घेऊया तरच आपला प्रवास पुढचा होणार आहे. तर आपलं पेट्रोल भरून झालेलं आहे, निघूया आपण आता. तर आम्ही सगळे आता इथं एक आंब्याचं झाड दिसलंय आम्हाला, इथं आम्ही आंबे खाण्यासाठी थांबलोय. इथून पुढे जायचं आहे आपल्याला. धारेश्वरचा बोर्ड आता आपण बघितलेलाच आहे. तर आपली सगळी मित्रमंडळी आंबे खाण्यात मग्न आहेत. कोणतं गाव आहे? आंबवणे. ए मला टाकणार का एक बॉल मित्रांनो? मला एक बॉल टाकणार का? खेळू का? नाव काय आहे तुझं? प्रकाश. प्रकाश बॉल टाकणार आहे मला आता. पुढे इकडे ये, बॉल लागणार इकडे. काय नाव काय तुझं? युवराज. युवराज. तुझं नाव काय मित्रा? आनंद. आनंद. गावाचं नाव काय? आंबवणे. 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 आंबवणे गावातली आपली मित्रमंडळी आहे ती. आईला बोला, तिकडे होणार आहे. आणला का बॉल? आणला काय? मस्त bowling टाकतो. पटकन जवळ. अरे, गोल नाही. नाही, इथं नाही. हा रोड कुठे गेलाय? तो सातारला गेलाय. साताराला गेलाय. दातेवाड्याला कोणता रोड गेला? तिकडून आहे का? ते पुढून गेला तर पुढे आहे. पुढून आहे का? आणि इथून सरळ सातारा. हो, कांद्यावशरी बाई गोटन मस्त बाई बघण्यासारखं आहे. काटेवश्री माहिती आहे कारण त्या गावात गेलो आम्ही. पण दिसतो पिकलेला आंबा आहे का? कच्चा आहे? दोन्ही पण कच्चे आहेत. आंब्यांचा सीझन चालू आहे आता, त्यामुळं आंबे भेटलेत आम्हाला इथे. एका झाडाला चांगले आंबे भेटलेत. थोडे कच्चे आहेत आंबे, पण खायला गोड आहे आंबा. मस्त वाटलं खाऊन. तोंडाला पाणी सुटलं होतं. काही ना काही खायला पाहिजे होतं कारण आम्ही जेवण पण नाही आलेलो, तसंच आलो होतो. तर आता आंबा खाऊन थोडी भूक भागूया आपण आपली. तर फायनली आम्ही पोहोचले आता श्री क्षेत्र धारेश्वर येथे. आणि इथला व्ह्यूज बघायला एवढा भारी वाटते ना, कारण इकडं खाली सुद्धा मोठी दरी आहे. एकदम मोठी दरी आहे पाठीमागे दिसेल. आणि डोंगराच्या कड्या कपाऱ्यामध्ये असं हे देवस्थान आहे. तर आपण आता इथून आतमध्ये जाणार आहे. तर एकदम कड्या कपाऱ्याच्या असं डोंगराच्या आतमध्ये भागात असं तीर्थक्षेत्र आहे. आणि तुम्ही पाठीमागे बघाल आमच्या जो वरती जो हा भाग आहे तो पूर्ण हा डोंगराचा भाग आहे. खडक आहे, मोठं दगड संपूर्ण वरून पॅक आहे. आणि पाठीमागे बघाल तुम्ही एकदम गुहेमध्ये असल्यासारखं आहे हे मंदिर. तर भरपूर आवडलं आम्हाला हे ठिकाण. एकदम शांत थंड हवेचं ठिकाण आहे. आणखी डोंगर भागामध्ये आहे, त्यामुळं कड्या कपाऱ्यामधलं ती ठिकाणे बघायला भरपूर मजा येते. काय लावलीस कपाळाला? भस्म. भस्म लावून आलाय घरी.
तर आपल्याला काय रुद्राक्षाच्या माळा वगैरे काय खरेदी करायची असेल तर तेही आपल्याला इथं उपलब्ध आहे. तर आता आपण हा सर्व व्ह्यूज पाहणार आहोत. कसा आहे तो, मला खूप आवडले ठिकाण. अशा ठिकाणी खरंच आवर्जून फिरायला आलं पाहिजे आपण. तर चला, तर आपलं आता निघायची वेळ झाल्या. आपण भेट दिली श्री क्षेत्र धारेश्वरला, भेट दिली आपण. भरपूर मजा आली आपल्याला आणि आता आपण परत निघणार आहोत. आपले मित्र सर्व बाईक घेऊन रेडीच आहेत. आणि तुम्हाला कसा वाटला आपला धारेश्वर क्षेत्राचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. अरे मला येऊ थांबा. चला, तर आपण पाटणमध्ये पोहोचलोय आणि आपले सगळे मित्र आता घरी निघाले. सगळ्या मित्रांना आपण भेटूया. दिनेशला भेटलो. चला भेटूया पुन्हा. आपण फिरून आलो, मजा आली आपल्याला भरपूर. चला सगळ्यांनी घरी जावा. अक्षयराव कंटाळा नाहीस ना? तुला झोप आले त्यामुळे तू गॉगल घातलं.